मागील एका किरकोळ भांडणाच्या कारणातून धुळे शहरातील सहजीवन नगरमध्ये झालेल्या वादात 28 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले। यात या तरुणाचा मृत्यू झाला असून अमोल गुलदगडे असं या तरुणाचं नाव आहे। या घटनेनंतर 5 जणांवर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे। शहरातील सहजीवन नगरमध्ये राहणारा अमोल गुलदगडे हा तरुण अवधान टोल नाका येथे पेट्रोलिंग गाडीवर ड्युटीला असून याच भागात राहणारे हर्षल मेढे, आदित्य मेढे व त्यांचे वडील राजू मेढे हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात। काल रात्री छोरिया नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट टूर्नामेंट पाहण्यासाठी अमोल गुलदगडे याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत मॅच पाहण्यासाठी गेला होता। रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास मॅच बघून ऋषिकेश आणि त्याचे सर्व मित्र सहजीवन नगर येथील महादेव मंदिराजवळ आले असता 15 ते 20 मिनिटात ऋषिकेशला जोरजोरात शिवीगाळ करण्याचा आवाज आला। त्या ठिकाणी गेला असता त्याचा भाऊ ऋषिकेश हा त्याच्या मित्रांसोबत झालेला प्रकार पाहण्यासाठी पळाला असता त्याला अमोलला मारून टाका असा आवाज ऐकू आला।